युद्धकांड सर्ग 10 पुढे सुरू. मंदोदरीचा दुःखमय विलाप ऐकून राजा रावण खडक घेऊन उभा राहिला आणि सोड माझ्या राणीला असे द्वेषाने म्हणत त्याने अंगदाचे कटी प्रदेशावर प्रहार केला. तेव्हा तेथील विपुल हवन सामग्रीचा विध्वंस करीत सर्व वानरांनी पलायन केले आणि आनंदित असे ते वानर सैन्य श्रीरामांचे समीप येऊन उभे राहिले. त्यानंतर आपल्या भार्येचे सांत्वन करीत रावण तिला सांगता झाला, हे कल्याणी, हे सर्व काही जे घडले ते तर दैवाधीनच की होते. जिवंत असणाऱ्या प्राण्यास या जगी काय पाहावे लागत नाही. हे विशाल नयने सत्य समजून घेऊन तू शोक त्याग करावास. अज्ञानामुळेच शोक उत्पन्न होतो. शोक हा ज्ञानाचा नाशच की करणारा आहे. शरीर इत्यादी जड पदार्थावर मी अशी बुद्धी अज्ञानामुळेच निर्माण होत असते. या अहंकारामुळेच पुत्र पत्नी इत्यादींचा संबंध तसेच त्यापासून संसार उत्पन्न होतो. हर्ष, शोक, भय, क्रोध, लोभ, मोह, स्पृहा इत्यादी तसेच हे जन्म, मृत्यू, जरा इत्यादी अज्ञानापासूनच उत्पन्न होतात. या उलट आत्मा हा या सर्वपेक्षा भिन्न एकमात्र शुद्ध अलिप्त आनंद रूप ज्ञान स्वरूप आणि सर्व भावांनी रहित असा आहे. सत अस्तित्व हे स्वरूप असणाऱ्या आत्म्याचा कुणाशीही कशाशीही संयोग अगर वियोग नाहीच होत. हे प्रिये, स्वतःच्या आत्म्याचे असे स्वरूप जाणून तू शोक त्यागून दे. हा मी आता लगेच जातो आणि त्या लक्ष्मणासह त्या रामासही ठार करून परत येतो. असे जर घडले नाही तर तो राम आपल्या वज्रासारख्या बाणांनी मला छिन्न विछिन्न करेल आणि तसे घडले तर मी त्या रामाच्या पदी जाईन. हे प्रिये, त्यावेळी तू माझे आज्ञेने माझे स्तव एक काम करावेस. त्या सीतेस ठार करून माझ्या मृतदेहाबरोबर तू अग्नी प्रवेश करावास. रावणाचे अशा प्रकारच्या वचनांनी अतिशय दुःखी झालेली मंदोदरी उत्तरली, हे नाथा, मी तुम्हाला खरे काय ते सांगते, ते ऐकून मग तुम्हाला हवा असेल तो निर्णय घ्यावा. हे स्वामी, तुमच्याकडून किंवा अन्य कोणाकडूनही श्रीरामास जिंकले जाणे शक्यच होणार नाही, कदापिही. कारण देवादिदेव श्रीराम हे तर साक्षात प्रकृती आणि पुरुष यांचे स्वामी आहेत. पूर्वीच्या कल्पात मत्स्य होऊन भक्तवत्सल प्रभू राघवांनी सर्व संकटातून वैवस्वत मनुचे रक्षण केले होते. पूर्वी हेच श्रीराम 1,00,000 योजन असा मोठाच विस्तार असणारे कूर्म होऊन समुद्र मंथनावेळी त्यांनी आपल्या पाठीवर सुमेरू पर्वत धारण केला होता. पूर्वी नरसिंहाचे शरीर धारण करून श्रीरामांनी त्रैलोक्यात पीडा करणाऱ्या हिरण्यकश्यपू दैत्याचा वध केला होता. एकदा वराहाचे रूप धारण करून पृथ्वीस वर उचलून काढताना त्या महात्मा श्रीरामांनी अतिदुराचारी हिरण्याक्षस धार केले होते. वामन अवतारास बळीस बंदी करून तसेच 3 पावलातच तिन्ही लोक व्यापून यात श्रीरामांनी आपला सेवक असणाऱ्या इंद्रास ते राज्य प्रदान केले. एकेकाळी क्षत्रियांचे रूपास जन्मात आलेले राक्षस हे भूमीस भारभूतच की झाले होते. तेव्हा श्रीरामांनी परशुरामाचे रूप धारण करून त्या क्षत्रियांना अनेक वेळा नष्ट केले आणि संपूर्ण पृथ्वी जिंकूनही
ती त्यांनी कश्यप नामी श्रेष्ठ मुनींना दान करून टाकली. तेच परात्पर परमात्मा सध्या रघुवंशामध्ये श्रीराम या नावाने अवतारित झाले आहेत. तुमच्यासाठीच त्या श्रीरामांनी मानवाचे रूप धारण केले आहे. माझ्या पुत्राचे नाशास्तव स्वतःच्या अकल्याणकारक अवस्थेकरिता तुम्ही त्या श्रीरामांची भार्या सीतेस का बरे मनातून अपहरण करून आणली? आता तरी तुम्ही त्या शुभलक्ष्मी वैदेहीच श्रीरामांकडे पाठवा. आता या बिभीषणाच राज्य सोपवून आपण दोघेही आता वनी प्रस्थान करूया. मंदोदरीचे वचन ऐकल्यावर रावणाने तिला समजावले, अगं भद्रे, युद्धामध्ये पुत्र, भाऊ, बांधव, राक्षस यांचा वध झाल्यावर मी वनात जाऊन कसे बरे जिवंत राहू? आता मी रामाबरोबर युद्ध करणारच आणि तेज वेगवान बाणांनी मी विदीर्ण होऊन मरून गेले नंतर मी विष्णूच्या परमपदास की जाईन. राघव हे विष्णू असून जानकी या लक्ष्मी असल्याचे मला ज्ञात आहेत आणि हे ज्ञात असल्यामुळेच रामांच्या हातून मरण मिळालेवर मी परमपदाची प्राप्ती करेन असा विचार करून मी सीतेस वनातून बलपूर्वक हरण करून आणले होते. हे प्रिये, आता तुला सोडून मी अन्य राक्षसासह या संसारामधून निघून जाईन. मुमुक्षू लोक परमानंदमय आणि शुद्ध अशा गतीचे सेवन करतात. तीच गती युद्धात रामांनी माझा वध केल्यावर मला प्राप्त होईल. आपली पापे धुवून टाकून मी दुर्लभ अशा मुक्तीस प्राप्त होईन, ज्यामध्ये अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे 5 क्लेश रूपी तरंग उठत असून तो भ्रमरूपी भोवऱ्यांनी भरलेला आहे. ज्यात पत्नी, पुत्र, आप्त, धन, बंधू, हेत, मत्स्य इत्यादी जलचर आहेत. ज्यामध्ये स्वतःचा क्रोध हात वळवला आहे आणि ज्यात मदन रूपी जाळे पसरलेले आहे. असा संसार सागर ओलांडून मी श्रीहरीकडे जाईन. याप्रमाणे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी युद्धकांड दशम सर्ग मुक्त भावानुवाद सबल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत.